महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थारलेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रायगडचे 20 प्रवासी परदेशात अडकले। लग्नाचा वाढदिवस साजरा करायला गेलेल्या उरणच्या जोडप्यासाठी प्रार्थना। घराच्या भिंतींना आधार देण्यासाठी, कोणी शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, तर कोणी आयुष्यातील आनंदाचे क्षण साठवण्यासाठी 7 समुद्र पार गेले। पण आज त्याच रायगडच्या 20 लेकरांच्या आयुष्याभोवती युद्धाच्या भीषणतेचा वेढा पडला आहे। दुबई, कतार, कुवेत आणि सौदी अरेबियामध्ये अडकलेल्या आपल्या माणसांचे काळजाचे ठोके आता मायदेशीच्या ओढीने वाढले आहेत। या सगळ्यात सर्वात हळवं करणारे नाव आहे ते म्हणजे उरण तालुक्यातील जसकार येथील कविश घरत आणि प्रांजली घरत यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे जोडपं मोठ्या आनंदाने दुबईला गेलं होतं। आयुष्यातील प्रेमाचा उत्सव साजरा करत असतानाच अचानक युद्धाच्या बातम्यांनी त्यांच्या आनंदावर विरजण घातलं। सण उत्सवाच्या आणि आनंदाच्या वातावरणाऐवजी त्या हॉटेलच्या 4 भिंतीत सुरक्षित असले तरी त्यांच्या मनात चाललेलं काहूर फक्त एका कुटुंबाला समजू शकतं। त्यांच्या घरचे लोक आज देवापाशी एकच साकडं घालत आहेत, आमची ही जोडी सुखरूप घरी परत येऊ दे। पालीचा उत्कर्ष मापरा शिक्षणासाठी दुबईला गेला। तो तिथून पालकांशी संपर्क साधून मी सुरक्षित आहे असे जरी सांगत असला तरी आईचं मन तोपर्यंत शांत होणार नाही जोवर तिचा लेक घराच्या उंबरठ्यात पाऊल ठेवत नाही। पोलादपूरचे सरफराज तारलेकर सौदी, अख्तर तारलेकर, अजिम तारलेकर सौदी, मोहम्मद तारलेकर सौदी, असलम तारलेकर सौदी, मैनुद्दीन तारलेकर सौदी, जमीर तारलेकर कुवेत, सुबेल पालेकर कुवेत, जावेद तारलेकर कुवेत, रतिक नायकवारी कुवेत, अल्ताफ पठाण कुवेत, अल्तमश पठाण कुवेत, आयन तारेकर कुवेत, शाहिद कादरी कतार, मुजाहिर कादरी कतार, शाहिद तारलेकर कतार, सजाद तारलेकर दुबई। या सर्वांच्या कहाण्या सारख्याच आहेत। कोणी घराचं कर्ज फेडण्यासाठी गेलं आहे, तर कोणी लेकीच्या लग्नासाठी 2 पैसे कमवायला। रायगड जिल्हा प्रशासनाने या 20 नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत। ते सुरक्षित आहेत ही बातमी दिलासादायक असली तरी युद्धजन्य परिस्थितीचा दाह आणि घरच्यांची ओढ यामुळे त्यांच्या प्रत्येक क्षणाची किंमत वाढली आहे। युद्ध कुणाचेही असो, त्यात होरपळतो तो फक्त सामान्य माणूस आणि त्याच्या कुटुंबाच्या भावना। आता प्रतीक्षा आहे ती फक्त त्या क्षणांची जेव्हा हे 20 रायगडकर आपल्या मातीला स्पर्श करतील आणि त्यांच्या कुटुंबाचा जीव तेव्हा भांड्यात पडेल। उरणचे कविश आणि प्रांजली घरत यांच्यासह रायगडमधील 20 नागरिक अद्याप दुबईमध्ये सुरक्षित आहेत आणि या प्रवाशांनाही टप्प्याटप्प्याने भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उर्वरित नागरिकांना आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे। अनेक प्रवासी सुखरूप परतलेही आहेत आणि या उरणच्या जोडप्याच्या परतीची प्रक्रिया देखील आता अंतिम टप्प्यात आली आहे असे समजत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण।